भिंगेवाडी येथे विजेच्या तारेतून ठिणगी पडून आग लागल्याने शेतीचं मोठं नुकसान. परिसरामध्ये आग विझवण्याची यंत्रणा नसल्याने शेतकऱ्याचा हंबरडा. वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा फटका शेतकऱ्याला बसला आहे. सध्या बदलते तंत्रज्ञान येत आहे. वीज वितरण कंपनीचा सर्व कारभार ऑनलाईन आहे. वीज बिले ऑनलाईन दिली जातात, ऑनलाईन भरून घेतली जातात. परंतु वीज वितरणमध्ये अशा पद्धतीने सुधारणा नाही. वीज वितरणची पद्धत जुनीच आहे. वीज वितरण वाहिन्या जुन्याच आहेत व त्या जीर्ण झालेल्या आहेत. त्या जीर्ण झालेल्या वाहिन्या दुरुस्त केल्या जात नाही. अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केले जाते व वारंवार दुर्घटना घडतात. वीज वितरण कंपनीच्या जीर्ण झालेली वाहिनी तुटून आज मोठी दुर्घटना घडली आहे. आटपाडी तालुक्यातील भिंगेवाडी गावाच्या हद्दीमध्ये असलेले अनिल भिंगे यांच्या शेतामध्ये विजेच्या तारेतून ठिणगी पडून शेतामध्ये आग लागल्याने जवळपास 10 ते 12 लाखाचे शेतीचे नुकसान झाले आहे. गुरुवारी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास अनिल भिंगे यांच्या शेतातून गेलेली विजेच्या तारेमध्ये स्पार्किंग होऊन तार तुटून पडली व खाली असलेल्या गवतामध्ये पडलेल्या ठिणगीने आग पकडल्याने शेतामध्ये मोठी आग लागली. या आगीमध्ये आंबा, चिकू, डाळिंब त्याचबरोबर PVC पाईप्स व ठिबक असे साहित्य जळून खाक झाले. जवळपास 12 एकरातील या आगीने अंदाजे 10 लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. शेतामध्ये लागलेली आग इतकी भयानक होती की त्या आगीच्या आसपास जाणेही शक्य नव्हते. अनिल भिंगे हे शेतकरी मदतीसाठी त्यांनी अनेक ठिकाणी लाईव्ह व्हिडिओ कॉल करून मदतीची याचना केली, परंतु वेळेत कोठूनही आग विझवण्याची मदत पोचली नाही. शेवटी आगीच्या भक्षस्थानी संपूर्ण शेत पडल्याने वर्षानुवर्ष सांभाळलेली आंबा, आवळा, चिक्कू, डाळिंब अशी झाडे डोळ्यासमोर जळून खाक होताना पाहावं लागलं. दिनांक 24 दुपारी साधारण 1:30 ते 2च्या दरम्यान आटपाडी भिंगेवाडी येथील आमच्या शेतातील MSCBची तार तुटून आग लागून आमच्या शेताचं नुकसान झालेलं आहे. आंबा, आवळा, चिक्कू, डाळिंब 400 झाडं, चिंच, 12 एकरातील ठिबक सिंचन साहित्य, स्प्रिंकलरच्या पाईपा, HDPE पाईप असं मिळून आमचं सगळं नुकसान झालेलं आहे. अंदाजे 10 लाखापर्यंत नुकसान झालेलं आहे. आणि MSCBच्या हलगर्जीप्रमाणानं हे आमचं नुकसान झालेलं आहे. तरी आता झालेल्या चुकीचं आम्हाला नुकसान भरपाई मिळावी ही आमची नम्र विनंती आहे. शेतामधून गेलेली वीज वाहिनी वारंवार ठिणग्या पडत असतात. याबाबत शेतकऱ्याने लाईनमॅनकडे तक्रार सुद्धा केली होती, मात्र या तक्रारीवरती अंमलबजावणी न झाल्याने हा प्रकार घडलेला आहे. यापूर्वी सुद्धा 3 ते 4 वेळा अशा पद्धतीने आग लागण्याचा प्रकार घडलेला होता. त्यातूनही वीज कंपनीने कोणताही धडा घेतलेला नसल्याने पुन्हा हा प्रकार समोर आला आहे. बाबत वायरमनला यापूर्वी गेल्या महिन्यात कळवलं होतं. गेल्या महिन्यात 1.5 महिन्यापूर्वी 25 झाडं आधी जळली होती स्पार्किंग होऊन. त्यावेळेस वायरमन म्हणाला होता की येऊन मी काट्या बांधून करून देतो. त्याच्यानंतर ते कोण आलं नाही. वायरमनला सांगितलं, साहेबांना काही सांगितलं होतं, किरकोळ बाबा असल्यामुळे त्या विभागाच्या वायरमनला सांगितलं होतं. त्यानंतर काल रात्री वायरमनची गाठ पडली त्यावेळेला तो म्हणाला केले आणि दुर्दैवानं आज आग लागली आणि एवढं मोठ्या प्रमाणात आमचं नुकसान झालेलं आहे. जेव्हा शेतामध्ये आगीने उग्र रूप धारण केले होते तेव्हा अनिल भिंगे हे विविध ठिकाणी फोन करून आग विझवण्यासाठी मदतीची याचना करत होते, मात्र प्रशासनाकडून कोणतीही मदत पोचली नाही ना कोणी त्यांच्या मदतीला धावले. त्यामुळे एकतर त्यांचे स्वतःचे आर्थिक नुकसान झाले, त्याचबरोबर पर्यावरणाचे सुद्धा मोठं नुकसान झालं आहे. अशा लागलेल्या आगी विझवण्यासाठी परिसरामध्ये आग विझवण्याची यंत्रणा असली पाहिजे, ही मागणी आता जोर धरू लागली आहे. MSCB संजय बालटे साहेबांशी संपर्क करून आम्ही त्यांना माहिती दिली, ह्या बाबा असं असं झालेलं आहे, काय करता येते बघा. आणि ज्या सारखं नाही, आता पंचनाम्याला तलाठी उद्या येतो म्हणून सांगितलं आहे. गाव कामगार तलाठी यांना कळवण्यात आलेलं आहे. त्यांनी उद्या सकाळी मळ्यात येऊन पंचनामा करतो असं सांगितलेलं आहे. याबाबत वीज वितरण कंपनीचे अधिकारी संजय बालटे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की सदर घटनेबाबत फोनवरून शेतकरी अनिल भिंगे यांनी माहिती दिलेली आहे. सदर घटनेबाबत चौकशीसाठी मिरज येथील संबंधित कार्यालयाला कळवण्यात आले आहे. सदर कार्यालयाच्या कार्यप्रणालीप्रमाणे 24 ते 48 तासामध्ये या कार्यालयाकडून घटनास्थळी जाऊन चौकशी केली जाते व त्या चौकशीच्या अहवालाप्रमाणे पुढील नुकसान